आज मार्केटमध्ये गेले होते आणि पपई दिसली तर म्हटलं चला पपई घेऊया. तर खूप दिवसानंतर मी आज पपई घेऊन आले होते आणि शौर्याला खूप आवडते. बाकी वेळेस मी बघते तेव्हा काही छान नसतात, बट यावेळेस छान भेटते तर मी घेऊन आली. खरंच खूप छान होती. आणि नंतरची वेळ होती म्हणजे भांडी घासायची आणि भांडी लावायची. भांडी लावायला मला एवढा प्रचंड कंटाळा येतो, पण काय करणार, जे काम आहे आपले ते तर करावेच लागणार. तर सगळी भांडी लावून घेतली आणि नंतर भांडी घासायला घेतली. भांडी घासतच होते, परत शौर्याचं चालू होतं मागे पुढं काय ना काय. नंतर भांडी सगळी घासल्यानंतर गॅस ओटा सगळं क्लीन करून घेतला आणि खरंच मन खूप शांत वाटत होतं. नंतर जी शौर्याची खेळणी होती ती भरून घेतली. हे रोजचंच काम आहे की शौर्याची सगळी खेळणी उचलून ठेवायचं वगैरे. आणि नंतर जो वेळ असतो स्वतःसाठी निवांत करायचा, कारण सगळे कामं करून आपण दमलेलो असतो आणि मेन म्हणजे आपलं माइंड रिलॅक्सिंग हे खूप जरुरी असतं. त्याच्यासाठी मी जरा बाल्कनीमध्ये येऊन जरा म्हणजे हिरव्या झाडांना वगैरे बघते, बाहेर बघते, थोडंसं रेस्ट करते स्वतःचं माइंड वगैरे. आणि नंतर परत मग म्हटलं जरा भाजी वगैरे ठेवून घ्यावं, रेस्ट तर खूप झाला आहे. आणि हे सगळे कामं केलं तेव्हाच खरा रेस्ट असतो आपल्यासाठी, कारण की कामं पडलेली असले की कुठेच मन लागत नाही. असं वाटतं की हे आहे ते आहे, काय करायचं. म्हणून सगळं जे भाजीपाला होतं ना म्हटलं ते आधी ठेवून घेऊया, नाहीतर आणलेला भाजीपाला जर पाणी असेल तर तो सगळा खराब होऊन जातो. जसं की कोथिंबीर वगैरे जेव्हाच्या तेव्हा साफ केलं तर खरंच छान असतं. म्हणून तुम्ही पण ठेवत जा. आणि सगळं मी जिथचं तिथं सगळं करून ठेवलं. नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि गॅस ओटा क्लीन केला.